तर हा आहे रानातला पंचपक्वान्नाचा मेनू. बालाजी होतं ना माझ्या पुढे एक म्हातारी बाई बसली होती. म्हटलं नाजूक खात असून तिच्याकडून एकदम स्टँड अशी दिसते एकदम बारी बाई. म्हणलं लय बारी खाईन. तिने खायला सुरुवात तेच केली दाखवतो. आज केलं असं 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 असा गोळा केला एवढा आणि इकडे आला ना असा असा गोळा झाला तयार. तर आता जेवण खाऊन झाले. आता थोड्या वेळ लुडो खेळणार आहे. तर आता मी चाललोय माझ्या बहिणींच्या पोरींना आणायला. तर त्या मावशीच्या घरी आलत्या आणि त्यांना फुलगावचं शनी मंदिर बघायचं होतं. हाय गाईस, हे बघा. मग त्यांना मावस भाऊजीतून घेतलं आणि शनी मंदिरात आलो आणि ते पण टू व्हीलर वरती चौबल शीट. चितालला प्री वेडिंगचा सगळ्यात महत्वाचा नाही हेच एक प्लॉट आहे. पुन्हा प्री वेडिंग असू दे इथंच येते. दुसरी जागाच नाही. प्री वेडिंग असू दे, बेबी शॉवरचं शूट असू दे, कसलं शूट असू दे, सगळी उठणार, कॅमेरामॅन घेणार आणि शनी मंदिरात इथं शूट करायला येणार. तर आमच्या घरी पोरं तिकडे डोंगराव पार्टी करत येते आणि ह्यांच्यामुळं मला इथं हे खायची वेळ आली. मग जसा पार्टीचा विषय निघाला तसे ह्या पण म्हणल्या आपण पण पार्टी करायची. आणि ते बी कशाची माहितीये का? पिझ्झा आणि बर्गरची. त्यांना म्हणलो आता गावाकडे आलाय तर जरा गावच्या गोष्टी का. तर आत्ता चाललोय मी रानात पार्टी करायला. या चौघांना आता सोडून यायचंय आणि नंतर ह्या तिघींना परत न्यायला यायचंय. मग चला आज यांना सोडून येतो नंतर. म्हणूनच तुम्हाला पहिलं पाठवलंय आम्ही मागण्या येणार. इथून सगळ्यात आणि जा पडला आल्यात पडला. तर आता ते जे आपलं एक पर्सनली झाड आहे, पर्सनलच असतं ना, पर्सनल आंब्यात झाड आहे, त्याच्या खाली जाऊन आता पार्टी करायची. पण त्याच्या आधी आपल्याला एक केळाचं पाणी घेऊन यायचं वरतून. ए कोणतरी येते चला वरून आपण केळीचं पाणी घेऊन जाऊ. नाही आम्ही वरून केळीचं पाणी घेऊन आलो, तुम्ही आंब्यात झाडा खाली जा. तर वहिनी ती तिकडे झाडाखाली गेल्यात चटई घेऊन बसायला. तर आपल्याला वरती जाऊन एक केळीचं पाणी घेऊन यायचं. 20 वाड्यात कमी येतं ना. 20 रुपयात कमी येतं. 10 रुपयात लिचून पापाच्या वर होती इथं बांधवर ते केळीचं झाड आहे, त्याचं केळीचं पाणी घेऊन द्यायचं. त्या वरच्या एक पत्ता तोड नाही केली का? एक पत्ता तोड नाही हो, इला दे ना मेरे को. तर चला केळीचं पान तोडू आणि निघू. तर अशा रीत ते केळीचं पान घेतलंय. कायसाठी? तर रानात काही खायला घेऊन आल्यावरती पत्रावळ्याची गरज नसते. असे रानातले पत्रावळे असतातच. तर आमच्या ह्या बहिणी आणि भाच्या एवढ्या नाजूक, यांना ह्यो रस्ता कसतरी वाटतोय. यांना न्यायला पाहिजे मग मोठ्या ऊसातून चलत. मग यांना कळण ऊस कसा कापत होती. या तिथं पिरू आणाय गेल्यात. दिदी तिथं आंबन पाड काढीत आणि मी इथं आलोय जांभळं काढायला. ह्या जांभळीच्या खाली मग आता इथून जांभळं काढू आणि तिकडे घेऊन जाऊ. आहे ना थोडं ताटात सजवण्यापुरतं आहे ना थोडी जांभळं घेऊन आलोय. जाताना परत तोडायला जायचंय. म्हणून ती आंब घेऊ हे म्हणून ती पिरू घेऊन आल्यात का नाही काय माहिती. पिरू नाही गावलं अरे, पिकलेले तेच पिरू असतात. हा जाऊ दे, आपल्याला काही वेळ स्नॅप काढाय परत भेटलं बाद झालं. तर इथं रानात वहिनी तुम्हाला कायऱ्या तोड्याने बोलावल्या आमच्या. एवढ्या आबुऱ्यागत, एवढ्या आबुऱ्यागत. बस हा बस बस उतरा खाल्ले तोडलं. आम्हाला घरी पिकाय न्यायचे. रानात आलेले आमचं पाड चोरायला सुरुवात केली. एवढ्यात आमच्या चोरट्या वहिनी. मग आम्ही यांना बोलावलं का आमच्या सावलीला बसायला, यांनी पाड तोडायला सुरुवात केली. असो, पण आता आम्ही जिथं पार्टी करणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला ते लोकेशन दाखवतो. तर ताटात आपल्याला जे जे मेनू पाहिजे होतं ते सगळं आपण गोळा केल्यात. म्हणलं आता जेवण सुरू केलं तरी काही हरकत नाही. आजचं जे पंचपक्वान आहे ना त्याच्यात फक्त भेळच बाहेरची, नाही तर सगळ्या वस्तू रानातलेच रानमेव्यातले. तर हा आहे रानातला पंचपक्वान्नाचा मेनू. भेळ, काय रे, पिरू पिरू, पाडाचा आंबा, जांभूळ, कैरी, अजून काय काकडीन कांदा एकात आणलाय पण ते रानात पण येतो. जांभूळ सांगितलं असतं गोडे पण खरंच तो रटला. नाजूक नाही खायचं. केळीचे पानं कसं खातात मी तुम्हाला दाखवतो. मी गेलेलो केरळला. असं घेतात, असं असं उचलतात घास आणि असं खातात. खाऊन दाखवेन खाऊन त्यात काय एवढं. हे बघ असं घेतात. बालाजी होतं ना माझ्या पुढे एक म्हातारी बाई बसली होती. म्हटलं नाजूक खात असून तिच्याकडून एकदम स्टँड अशी दिसते एकदम बारी बाई. म्हणलं लय बारी खाईन. तिने खायला सुरुवात तेच केली दाखवतो. आज केलं असं 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 असा गोळा केला एवढा आणि इकडे आला ना असा असा गोळा झाला तयार.
पाच मिनिटं पण नाही 2 मिनिट 1 मिनिटात तर जेवून झालं तिचं मी खाते तरी नाही अजून काय नाही तुम्ही जेवू द्या आबुरी तिकडं असतात गोळा करतात बटर गोळा त्याच्यापेक्षा क्वालिटी म्हातारा बाई असं असं बघायला चाललेलं सांगतोय काय नाही असं नाही पण असं खातात असं गोळा करून ते आपली चालली चाटतात बारकांनी परत म्हणजे देत पेरू खा बस असं असं तर अशा त्या बेळ खाऊन झालीत आमचं स्वयंम्या पण आता पोट फुल झाले म्हणजे स्वयंम्याला आली एनर्जी स्वयंम्या व्यायाम करून दाखव सगळ्यांना चल तिथं खाली जाऊन व्यायाम कर दीदी आंबा खातील ए जांभळा खायला जायची ना आता जांभळा खाणार ना हा, आंबा खा पेरू संपवा मग जाऊ आपण जांभळा खायला कोणता प्रकारे हे बघायचं आंबा खाणं अरे मला आज का मारून टाकले काय का असं कुठं फोडलं तू मधीच इथं कुठं आंबा फोडलाय अरे पण हे काय रुमाल दे पुसायला काहीतरी टिश्यू पेपर दे नको थांब नको पदर एवढा मोठा बहिणीचा किती काही नाही विषय काय बहिणींचा का किती जीव या इथं एवढा जीवाने चारीन आणि घरी घालला भांडणं होतात त्यांची या का म्हणून किती आंबा का आंबा खाल्लाय मी तर आंबा खाल्ला पण नाही खाल्ला यांनी सांडवलाय माझ्या अंगावर ते आंबा खाते मला तीच खा ना हिचा पण आंबा बघा कुठून फोडला हिने केळीच्या पानावर खायचं सगळ्यात मेन फायदा सांगतो काय ते ना नॅचरली लगेच हे होतं काय होतं मातीत मिसळून जातं खाऊन झालं नुसतं असं पलटी करायचं आणि पुढे पण वावरात फेकटून द्यायचं त्याची लगेच माती होऊन जाते तसं प्लॅस्टिकचं कागद दाखव बरं तिकडे आमची चिंते खाऊन घेते ते त्या अशीच पातळी पडलेली काय बरं 5,000-6,000 वर्ष खराब नाही होणार पण हे एका आठवड्यात त्याची माती होऊन जाईल त्याच्यामुळं हे नॅचरली गोष्टी कधी पण वापरा जेवण खाऊन झालंय आणि आता जायचंय जांभळं खायला जांभळं खायला जायचं ना नाही हा म्हण हा काय दाखव तुझी जादू ओ कसली जादू आहे जादू बघा हा हा ओ लय बेकार जादू आहे परत एका पाय आणि असं असं एका पायावर डान्स करतं तिथं त्याच्या त्या दगडाव पडशील तू वा पळत जातील तिकडे पळत जाऊन पळते बघू ते जादू 1 2 3 स्टार्ट हे चला जांभळं खायला त्यांना राहू तिथंच चला जांभळं खायला त्यांना राहू तिथंच खायचे त्यांची खायची गोड दोन्ही पण गोड आहे हे फक्त मोठे मग तिच्याकच एक लाकूड घ्या ना जांभळं पाण्यात मला तर बारकं लाकूड होती हा घे चला आता जांभळं खायला वहिनी पडल्या हे पाडा फटाफट जांभळं चला की जांभळं आहे ना इथं पाल्यात पडते पाड ए खाली लक्ष ठेवा ए या गोळा करायला निसती किती गोळा केली दाखवा स्वयं बाबू तू किती केली वाव हे घे तुला एक तू किती गोळा केली वहिनीने तर अख्ख्यात जास्त गोळा केला त्या जांभळं काढून झाल्यात हे असे लागणार जांभळं खाली पडून झालेत केला चालू तर आता मी इथून जांभळं मारणार आहे तोंडात नियम बघा नियम हा तर अशा रित्या जांभळं खाऊन झालेत बेळ खाऊन झालेत आंबा खाऊन झाले अजून पेरू खाऊन झाले अजून काय खाऊन झालं म्हणे कांदा खाऊन झालाय आणि आता वेळ आली थोडा आराम करायची आता थोडा वेळ तर झोपणार आहे वर्कर लोक काम करतात ते यांचं जसं काम उरकन तसं लगेच आम्ही झोपणार आहे वहिनी ऐका झाडा खायला ना थोडं बाहेर वाऱ्याला घ्या वरतं आहे ना आता थोडीच ऊन आहे वहिनी उलटी करा चटई नाही तर हे मला नको शिकू हात की चटईवर तर आता थोडा आराम होईल आणि मग व्हिडिओ बंद होईल तर व्हिडिओ इथंच थांबू भेटू उद्याच्या व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो लाईक पण करा अरे गो नको ना म्हणू ते तिकडे संडास करून नाही काय करतो व्हिडिओ चालू आहे इथं लागणार आहे व्हिडिओचं महायुद्ध
किती जणांचं लावायचं किती जणांचं खेळणार तू 5 जणांचा लय वेळ चालत रे 6 जणांचं लय वेळ कोण तू खेळणार आहे बाळा लुडो 6 जणांचं लाव ना मग. एक करू ना मग चौघ लावू जे हरण त्याने बाजूला व्हायचं दुसऱ्याने खेळायचं मग त्याच्यानंतर आम्ही लुडो खेळायला चालू केलं. मग आता आम्ही लुडो खेळतोय तर तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक्की सांगा बरं का. मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो, सगळ्यांच्या कमेंट रिप्लाय देतो. रामकृष्ण हरी. चारी घरी आणल्या का सोम तू आता नाही